ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं सरकारचं काम नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही, तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा, आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ, खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट। व्हिडिओनंतर पतितपावन संघटना आक्रमक, मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक, शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला, निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। 2024 मध्ये दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपन्यांकडून जमिनीची विक्री, व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, मुरलीधर मोहोळ यांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। 2 सप्टेंबरला काढलेला GR केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन, निवडणुकीच्या अनुषंगाने मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही, कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्यास पायतोडा, लव्हजिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुलीचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडू नका असं वक्तव्य। महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्राकडून आणखी 1566 कोटी रुपये मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहांचे आभार, एनडीआरएफचा दुसरा हप्ता म्हणून निधीला मान्यता। राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती।